माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला मध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत एकदम पटकन होणारी आणि घरच्या साहित्यात होणारी मुखवासची रेसिपी। करायला एकदम सोपी अशी आहे। चला तर मग लागूया कामाला। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। तर त्याच्या अगोदर काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार ते मी तुम्हाला दाखवते। काही नाही आहे, इकडे ही बडीशेप आहे आपली रोजची वाली, ही बघा। तर ही मी 2 वाट्या भरून घेतलेली आहे। तसंच इकडे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, थोडीशी हळद आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे, एकदम 1 चिमूट भरून इकडे मी मिरीपूड घेतलेली आहे। तसंच 1 टीस्पून भरून मी इकडे ओवा घेतलेला आहे। बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। तर गॅस मी ऑन केलेला आहे। तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, ही बडीशेप आहे ही ह्याच्यात टाकून घ्यायची आहे। तसंच हळद, मीठ, मिरपूड आणि ओवा देखील या स्टेजला ह्याच्यात ऍड करायचा आहे। तसंच आपल्याला ह्याच्यात लिंबू पिळून घ्यायचा आहे। हे बघा, ह्याच्यातून एवढा रस बाहेर पडलेला नाहीये, त्यामुळे मी अजून थोडासा लिंबू एक्स्ट्रा घेणार, म्हणजे लिंबूचा रस। तर मी अजून थोडासा लिंबूचा रस ह्याच्यात ऍड करते। बस झाला। आता एकदम आपल्याला स्लो फ्लेमवर ह्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, सुरुवातीला हे थोडंसं ओलसर दिसणार, पण हळूहळू ते मस्त अशी भाजून निघणार बडीशेप। तर एकदम फ्लेम आहे ही स्लो ठेवा। मी थोडंसं चाखून बघितलं तर मला ह्याच्यात थोडंसं मिठाचं प्रमाण कमी वाटलं, तर मी थोडंसं मीठ अजून ह्याच्यात ऍड करते आहे। एक 7-1 मिनिटात आपली छान अशी बडीशेप आणि हे सगळं भाजून झालेलं आहे। हे बघा, ह्यातला ओलावा देखील पूर्ण गेलेला आहे, मस्त सुकी अशी झालेली आहे। आता आपण काय करूया, गॅसची फ्लेम ही बंद करूया आणि ह्याला थंड करून घेऊया। चला तर मग इकडे आपला मुखवास हा तयार झालेला आहे। आता आपण काय करूया, कुठल्याही एका बॉटलमध्ये किंवा तुम्ही बरणीत देखील ह्याला छोट्याशा भरू शकता। हे बघा, मी ह्याच्यात भरून ठेवते। तर कशी वाटली तुम्हाला आता ही मुखवासची रेसिपी? घरी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुमच्या घरात सर्वांना आवडेल। आवडल्यास एक लाईक तर कराच, पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। धन्यवाद।